1659 चा तो भाग्यशाली दिवस. अफजल खानाचा कोथळा फाडून महाराजांनी प्रचंड विजय मिळवला आणि त्यानंतर अवघ्या 10 दिवसात राज्य 5 पटीनं वाढवलं. एकीकडे महाराजांनी दक्षिणोत्तर स्वराज्य वाढवण्याचा सपाटा लावला आणि दुसरीकडे स्वतः जिजाऊ साहेब तलवार हाती घेऊन वासोट्यावर शत्रूची खांडोळी करत होत्या. सगळीकडेच गनिमांना शिकस्त खावी लागली. केवळ मावळ्यांमध्येच नाही तर सगळ्या रयतेमध्ये आनंदाचं वारं वाहू लागलं आणि राजे पन्हाळगडावर दाखल झाले. एकानंतर एक झालेल्या प्रचंड पराभवानं आदिलशाहीत गोंधळ माजला. महाराजांकडून अनेक वेळा प्रसाद खाऊन सुद्धा अक्कल न आलेल्या आदिलशहानं अजून एक माजलेला हत्ती महाराजांवर सोडला. त्याचं नाव होतं सिद्धी जोहर आणि त्याच्या बरोबरीला होता सुडानं पेटलेला अफजल खानाचा मुलगा फाजल खान. सिद्धी जोहरनं पन्हाळ्याला वेढा घातला आणि महाराज अजगराच्या विळख्यात अडकले. तोफांच्या माऱ्यानं पन्हाळगड हादरला. जवळजवळ 40,000ची फौज असेल. घोडदळ पायदळ तर दिसतच आहे, पण ती लाल माकडं बी आल्या तोफा घेऊन. वेळा तर फारच पक्का आहे. इकडचा पक्षी तिकडं उडून जाऊ शकणार नाही, इतका घट्ट. काल रात्री आपल्या माणसांनी येडा फोडून जाण्याचा प्रयत्न केला होता, पण नाही जमलं. जागता पार आहे. बाहेरून नेतोजी पालकरांनीही वेडा फोडण्याचा प्रयत्न केला, पण अपयश आलं. आज 3 महिने झाले आपण इथं अडकून पडलोय. सिद्धीनं वेढ्याचा बंदोबस्त फार उत्तम ठेवलाय. कुठेच फट सापडत नाही. किल्ल्यावरचं अन्नधान्य संपत चाललंय. बाहेरून रसद पुरवठा पण होऊ शकणार नाही. आता वराज आता गनिमी कावा. अमावस्येची रात्र जितकी गडद असते तेव्हा पुनवेची सोनेरी पहाट खूप जवळ आलेली असते. आषाढ सुरू झालाय. या मुसळधार पावसात तग धरून राहणं सिद्धीला अवघड जाणार आहे. इकडे सिद्धीनं आपल्याला बांधून ठेवलंय आणि तिकडे शाहिस्ते खान सगळ्या रयतेवर जुलूम जबरदस्ती करतोय. स्वराज्यातून आगीचे लोळ उठतायत. म्हणूनच आता घाई केली पाहिजे. कोणीतरी बाहेरून येऊन आपल्याला वाचवेल या आशेवर न राहता आपणच वार करूया. पण म्हणजे नक्की काय करायचं? नाईक आपल्या हेरांना पुन्हा पाळतीवर पाठवा. पुन्हा बारकाईनं तपासा. सिद्धीकडून कुठेतरी काहीतरी चूक झालेली असेलच, ती शोधा. जी महाराज. फाजल खान, रुस्तम, अपनी अपनी फौज के साथ दिए गए ठिकानों पर पहरा दो.
कितने दिन सिवा किले पर रहेगा? रसद खत्म होने के बाद उसे हमारे पास लाना होगा। हुजूर, ये सिवा बड़ा चालाक है, धोखेबाज है। हमारे अब्बा हुजूर को धोखे से ही मारा था। इसीलिए चौकन्ना रहो। जी हुजूर। अगर बदअमल हुआ तो हमसे बुरा कोई नहीं होगा। सोते हुए दिखे, लापरवाही की तो सिवा से पहले तुम्हारी गर्दन उड़ेगी। नहीं होगी हुजूर, नहीं होगी। चलो। राज ती तिकडनं मग ते पलीकडच्या रंगाने तिकडं खाली बांधीत उतरलं का नाही, जाते तिकडनं. शाबास पठ्ठे, लाख मोलाचं काम केलंस. मगरीच्या जबड्यात जाऊन तिच्या दातातली फट शोधून आणलीस. काय झालं महाराज? पंत, आपल्या हेरांना एक अशी फट सापडलीये जिथं ना पहारे, ना मोर्चे, ना गस्त. आई भवानीनं अखेर उजवा कौल दिला म्हणायचा. अंधाराचा आणि पावसाचा फायदा घेऊन तिथूनच निसटता येईल. पण आधी सिद्धीची पूर्ण फौज बेसावत करायला हवी. पंत, आजच तुम्ही शरणागतीच्या वाटाघाटी करण्यासाठी सिद्धीकडे जा. हा? हे काय वदनी? सबूर, सबूर. त्याला म्हणावं की जीवाची हमी दिली तर राजे लगेच हजर व्हायला तयार आहेत. आणि सिद्धीकडून निघताना मात्र छावणीत बातमी पसरली पाहिजे की शिवाजी बिनशर्त शरण येणार. हांगाशी म्हणजे भर पावसात पहारा करण्याचं कठीण काम आता संपणार असं त्यासनी वाटलं पाहिजे. म्हणजे आपोआपच येड्याचा पेट ढिला होईल. पण त्या सिद्धीच्या डेऱ्याकडे न जाता त्या फटीतून विशाळगडाकडे जायचंय. वा वा महाराज, वा वा. अगदी नामी शक्कल. पण आयत्या वेळी शत्रूला सुगावा लागला तर? सिद्धीन फाजलची दिशाभूल व्हायला पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे की महाराज मुख्य रस्त्यानं पालखीतून येतात. म्हणजे आमच्या पालखी व्यतिरिक्त दुसरी एक पालखी सिद्धीच्या डेऱ्याकडे सोडायची? होय महाराज, आणि त्यात एक शिवाजी महाराज बी बसवायचे. काय बोलताय बहिर्जी? जी महाराज, म्हणजे चुकून पालखी गनिमाला गावलीच तर नकली महाराजांची गावल आणि त्या दांडलीत आपण हितनं निष्ठून बी जाऊ. पर नकली महाराज बनणार कोण? म्या होतो. कोण? शिवा काशीत? पुढेची शिवा, अरे हे जोखमीचं काम. चुकून पालखी हाती लागली तर त्या पालखीचा मार्ग थेट स्वर्गलोकी जातो. बघा महाराज, फक्त तुमचं नाव लावलं तर मला स्वर्ग लाभणार. केवढं भाग्य माझं. अरे कुठल्या मातीचा बांधलाय शिवा? तुझ्यामुळं आम्ही सुटू पण तू अडकशील. अशी कामगिरी कोण सोडल महाराज? स्वराज्याच्या कामासाठी आई भवानीनं माझी निवड केली आहे. शिवा, लेका बढती मिळाली रा तुला. आम्ही मातूर कमी पडलो. राजांना नाही राखता आलं आम्हाला. नाही नाही रायाजी, अरे पन्हाळ्यावरून निघाल्यानंतर राजांना विशाळगडाकडे नेण्याचं शिवधनुष्य तुम्हालाच पेलायचंय. इथून निघाल्यावर विशाळगडाखेरीज थांबता येणार नाही. जवळजवळ 22 कोसांचं अंतर कसं पार करणार? ते काम माझ्याकडे लागलं महाराज. बाजी, महाराज, स्वराज्यासाठी स्वतःच्या जीवावर तुळशीपत्र ठेवायला तयार झालेले हे निष्ठावंत वीर बाजी प्रभू देशपांडे, शिवा काशी, रायाजी बांदल, कोयाजी बांदल आणि अनेक मावळे स्वराज्याच्या यज्ञात स्वतः समिधा बनवून जळायला तयार झाले. धन्य धन्य त्या स्वराज्य निष्ठेची.
शिवाजी कसा दिसतो ते? वा, खूपच सुंदर. आता अस्सल शिवाजीचं चिलखत देतो तुला. महाराज, लय झालं. हेच ओझ कसं सोचतंय माझं मला ठाव आहे. आता हा भवानीचा प्रसाद गळ्यात घालू म्हणतावय. माझी तेवढी लायकी नाही महाराज. शिवा, हे खरं लेणं भवानी आईचा प्रसाद, त्याला नाकारू नकोस. तरी पण महाराज नग 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 ना. अरे असला कसला रडका शिवाजी. चल पुढे ये. हा? कोण म्हणतं शिवाजी रडका आहे म्हणून? महाराज, माझ्यासारख्या माणसासाठी तुमच्या डोळ्यात पाणी, आणखी काय हवं? तुमच्या डोळ्यातून पडलेल्या एकेका थेंबासाठी एक एक मरण पत्करण म्या. भवानीची शपथ आहे धनी. पुसा ते डोळं, पुसा ते डोळं. मुजरा महाराज, चलावं. सगळी तयारी झाली. ठीक आहे, आम्हीही तयार आहोत. महाराज, हा म्हणजे शिवा, तू होय? होय, हुबेहूब महाराजांगत दिसतोय का नाही? हा, पण एवढ्या ढिल्या अंगानं महाराज पहिल्यांदाच उभं राहिल्यात. हा? चुकलं चुकलं चुकलं. क्या सोच रहे हो रुस्तम? सिवा कुछ दगा तो नहीं करेगा? हमारे कदमों में पेश होने के अलावा अब उसके हाथ में कुछ भी नहीं है रुस्तम. अब इंशाल्लाह फतेह हमारी है. अब तुम तैयारी करो अपने शाही स्वागत की. बादशाह सलामत तुम्हारी सरफराजी करेंगे, जागीर बख्शेंगे. हुजूर, 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 शिवाजी भाग रहा था. शिवाजी भाग रहा था. क्या क्या मतलब? रास्ते से उतरती हुई पालकी का हमने पीछा किया और सबको गिरफ्तार करके यहाँ लाया है. शाबाश, हाजिर करो सबको. क्यों राजा, भाग रहे थे? कोशिश करके देख रहे थे. कहाँ भागने वाले थे? पूरा इलाका तो हमारा है जोहर. शेर की मर्जी कहीं भी जाता. बदतमीज, हमारी अजमत शाही को ललकारने वाले मनहूस मामूली. खामोश, इज्जत से बात कर. हम तेरे जैसे सरदार नहीं, राजा है राजा, और वो भी खुद के दम से बने हुए. तेरी बादशाह की मेहर नजर से नहीं. कहा है शिवा, कहा है? ये देखो फाजल खान, ये शिवा नहीं है. क्या? हाँ, ये शिवा नहीं है.